In field desorption is a method for the use for the ion formation in mass spectrometer. Okay, in this method involves high potential electric field is applied on emitter, and the emitter having designed like a very sharp surface, for example razor blade or the filament. This uh, razor blade or this sharp surface produces some tiny whiskers of the anode molecule. And here the molecular ion is produced in field desorption because of the high electric field applied on the emitter. If mass spectra produces by field desorption have little or no fragmentation because FD is very soft ionization method. फिल्ड डिसॉप्शन मध्ये आपण यूज केलो तर आपला एक इलेक्ट्रॉन काढून घेतल्यानंतर जो काही मोलेक्युलर आयॉन्स तयार होतील तर तो हायली स्टेबल असतो. त्यामुळे आपल्याला काही वेळेला त्याचे डॉटर्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो फ्रॅगमेंट्स ते होणार नाहीत किंवा काही झाले तर अगदी कमी होतील. त्यामुळे इथं फील्ड डिसॉप्शनचा मेन यूज आहे की आपल्याला मोलिक्युलर वेट डिटरमाइन करण्यासाठी हा खूप महत्वाचा आहे. And next one is they are dominated by molecular radical cation and less often protonated molecule. एक्झॅक्टली आपल्याला एम प्लस म्हणजे एम प्लस रेडिकल ज्याला आपण तो रेडिकल कॅटायन हाच मिळेल. काही वेळेलाच आपल्याला फक्त प्रोटोनेटेड मोलिक्युल दिसेल. अदरवाईज आपल्याला एक्झॅक्ट इथेनॉल असेल तर आपल्याला अगदी 46 ला पीक मिळतील, बाकी त्याचे कोणतेही फ्रॅगमेंट्स मिळणार नाही. ओके, आता आपण बघूया स्केमॅटिक डायग्राम. आता इथं जर तुम्ही बघितला तर हा एक इमिटर आहे आणि ह्या इमिटरला बघितला तर अगदी ब्लेड सारखे छोटे 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 काय आहेत डिवायडेड केलेला भाग पोर्शन आहे. आणि ह्या पोर्शन वरती आपण काय करणार आहे, येस, तर आपण ह्याच्यावरती गॅसियस सबस्टन्स किंवा गॅसियस अनालाइट आपण ह्याच्यावरती ठेवून देणार आहे. आता हे कसं ठेवायचं आहे हे परत आपण पुढच्या भागामध्ये बघायचं आहे. इथं आपण हाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल जवळपास 20 किलो वोल्ट इतकी हाय इलेक्ट्रिक एनर्जी आपण ह्याला सप्लाय केल्यानंतर इथून स्पार्क पडायला लागतील, विस्कस पडायला लागतील, छोटे छोटे स्पार्क पडायला लागतील. आणि हा स्पार्क पडत असताना त्यातनं एक इलेक्ट्रॉन निघून जाईल आणि हा जो तुमचा रेडिकल कॅटायन आहे तो आता पुढे जाईल कुठे, मास स्पेक्ट्रोस्कोपी. ही तिची सिंपल फील्ड डिसॉप्शनची स्केमॅटिक डायग्राम. समजते. आता परत थोडं सांगतो. हा आहे इमिटर आणि इथं जर बघितलात तर हे छोटे छोटे भाग दिसत आहेत तुम्हाला कंगव्यासारखे किंवा शार्प रेझर ब्लेड सारखे त्यांचा तो सरफेस एरिया आहे, अगदी शार्प आहे. त्या सरफेस एरिया प्रत्येक सरफेस एरियावरती आपण काय ठेवायचं आहे, गॅसेस सॅम्पल ठेवायचं. मग मी काय करणार आहे त्याला इलेक्ट्रिक एनर्जी थोडीशी जास्त देणार आहे 20 किलो वोल्ट. तर मी काय होईल हा सरफेस वरचा जो काय तुमचा सॅम्पल आहे किंवा अनालाइट आहे ज्याचा आपण अनालिसिस करणार आहे त्याला आपण तो अनालाइट. तर तो अनालाइट काय करेल, थोडस विस्कस प्रोड्यूस करेल. विस्कस म्हणजे काय, स्पार्क प्रोड्यूस करेल, कारण ही एनर्जी त्या सॅम्पलला खूप जास्त आहे आणि त्यातनं एक इलेक्ट्रॉन निघून जाईल आणि काय होईल, रेडिकल कॅटायन तयार होईल. हा रेडिकल कॅटायन जो आहे तो हायली स्टेबल असतो, कारण की फील्ड डिसॉप्शनची काही आपण यूज करतो तर फील्ड डिसॉप्शन अगदी सॉफ्ट आयोनायझेशन मेथड आहे. आता इलेक्ट्रॉन इम्पॅक्ट आयोनायझेशन अगदी स्ट्रॉंग होतं, केमिकल आयोनायझेशन त्याच्यापेक्षा थोडंसं सॉफ्ट होतं, पण सगळ्यात सॉफ्ट फील्ड डिसॉप्शन ही आयोनायझेशन मेथड आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला कोणताही मोलिक्युलर आयॉन हा स्टेबल फॉर्म मध्ये मिळतो आणि मॅक्झिमम वेळेला तो बेस पीकच मिळतो. हे कसं ते मी पुढच्या स्लाइड मध्ये एक्झाम्पल न प्रूव्ह करतो. ओके, आता इथं जर तुम्ही बघितलात तर एकच कंपाऊंड आहे, त्याचं नाव आहे कोलेस्टेरॉल. हे कोलेस्टेरॉलचं एक स्ट्रक्चर आहे, बघा किती बल्की आहे. ह्याच्यामध्ये एकूण कार्बन 27 आहेत, हायड्रोजन 46 आहेत आणि ऑक्सिजन 4 आहे. त्याचा मोलिक्युलर वेट किती आहे, 434. ह्याच्यामध्ये अल्कोहोल आहे, OH सेकंडरी, प्रायमरी एक्सेट्रा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहेत. आणि हा अल्कोहोलचा जो काही मोलिक्युलर आयन पीक आहे तो हायली अनस्टेबल असतो. येथे लक्षात, मोलिक्युलर आयन पीक अल्कोहोलचा हायली अनस्टेबल असतो. त्यामुळे आपण इलेक्ट्रॉन जो पहिला चार्ट दिसतो, पहिला जो टेबल हे डायग्राम आहे तो त्याचा इलेक्ट्रॉन इम्पॅक्ट आयोनायझेशन. मोलिक्युलर वेट किती आहे, यस 434. इथं मला 416 पर्यंत पीक मिळत आहेत, 434चा इथं पीक मिसिंग आहे, कारण की तो असणार आहे पण त्याची इंटेन्सिटी खूप कमी आहे, कारण की तो
इलेक्ट्रॉन आयोनायझेशन मध्ये आपल्याला एक्झॅक्टली आपण बघितलंय त्याचं डिमेरिट्स आहे की तो मोलेक्युलर आयनला ती एनर्जी खूप मोठी होते, त्यामुळे इलेक्ट्रॉन आयोनायझेशन काय होतो, इलेक्ट्रॉन आयोनायझेशन मुळे मोलेक्युलर आयन कम्प्लिटली फ्रॅगमेंट्स मध्ये ब्रेक होतो. मग पुढे जाऊन मी काय केलं, ठीक आहे इलेक्ट्रॉन इम्पॅक्ट आयोनायझेशन नाही तर त्याच कंपाऊंडचा आपण केमिकल आयोनायझेशन घेऊया आणि रिएजंट गॅस आहे आयसोब्युटेन. तर आयसोब्युटेन घेतल्यानंतर सुद्धा मला त्याचा मोलेक्युलर आयन पीक हा परत काय आहे मिसिंग आहे. त्याची आहे पण त्याची इंटेन्सिटी खूप आहे. इथं त्याचे डॉटर्स जे तयार झालेत ते कमी तयार झालेत. ओके. पण त्यातला मोलेक्युलर आयन अगदी मिसिंग आहे. पण इथं जर मी फील्ड डिसऑप्शन घेतलो, येस, तर फील्ड डिसऑप्शन घेतलो तर मला तिथे 434 ला एक पीक मिळतो आणि तो आहे 100% बेस पीक 434 ला. आणि त्याचे कोणतेही परत इथे डॉटर्स झालेले नाही आहेत, त्याचे फ्रॅगमेंट्स झालेले नाही आहेत. हा त्याचा मेन ऍडव्हान्टेज आहे. आता बघा, मी हा अननोन कंपाऊंड समजा सिंथेसिस केला, राईट. सिंथेसिस केल्यानंतर हा तयार झालाय ह्याचा प्रूफ काढण्यासाठी मला आय आर, युव्ही आय आर, NMR, C13 एक्सेट्रा आपल्याला स्पेक्ट्रल डाटा प्रूव्ह करावा लागेल. आणि फायनली बाय कॅल्क्युलेशन आपण ह्याचा मोलिक्युलर वेट काढू शकतो 434, बरोबर. आणि हे मी कंपाऊंड मास स्पेक्ट्रोस्कोपी काढायला समजा मी विद्यापीठामध्ये दिलो, त्यांनी इलेक्ट्रॉन इम्पॅक्ट यूज केला तर त्याचा मला अशा प्रकारे पीक मिळेल म्हणजे 416. मग ह्याचा अर्थ काय, माझा मोलिक्युलर वेट किती यायला पाहिजे होता 434 आणि मोलिक्युलर वेट फायनली इथे किती आहे 416. ह्याचा अर्थ काय की तो कंपाऊंड हा नव्हे असा अर्थ होतो, त्याला कोणीही बरोबर आहे असं म्हणणार नाहीये, राईट. मग दुसरा पर्याय काय, मी ह्याच कंपाऊंडचा केमिकल आयोशन काढला तरी पण मला 434 पॉईंट मिसिंग आहे, त्यामुळे कोणीही मला अप्रूव्ह करणार नाही की हा कंपाऊंड सिंथेसिस झालाय. तुमचा हा जर कंपाऊंड सिंथेसिस झालाय ना तर तुम्हाला मोलेक्युलर वेट माहितीये 434, तर मला इथं 434 पीक दाखवा हे म्हणतील. आणि जोपर्यंत 434 इथं पीक येत नाही तोपर्यंत हाच कंपाऊंड तयार झाला असं मला अप्रुव्हल देणार कोणीही नाही. मग ह्या मेथड्स जे आहेत, इथं अल्कोहोल असल्यामुळे तुझा मोलेक्युलर आयन पीक खूप त्याची काय म्हणतात लाईफ स्पॅन खूप कमी असतो मोलेक्युलर आयन अल्कोहोलचा. त्यामुळे जेव्हा अल्कोहोल असेल तर आपण कोणती मेथड प्रिपेअर केलं पाहिजे, तर फील्ड डिसऑप्शन मेथड प्रिपेअर केली पाहिजे. का फील्ड डिसऑप्शन, अगदी सॉफ्ट आयोनायझेशन मेथड आहे, त्यामुळे मोलेक्युलर आयनची स्टॅबिलिटी थोडीशी हायर आहे. आता इथं बघितलं तर तो बेस पीक आहे, बाकी त्याचे फ्रॅगमेंट सुद्धा पडलेले नाही. असा तयार झाला, एक इलेक्ट्रॉन काढून घेतला की तो न फ्रॅगमेंट होता डायरेक्टली डिटेक्टरकडे जातो आणि डिटेक्ट फक्त त्या एकच आयनचं केलं जातं, त्यामुळे आपल्याला काय मिळेल, हा त्याचा मोलिक्युलर आयन पीक मिळेल. ठीक आहे. आता पुढे चालूया. मग this method was first discovered by scientist Becky in 1969. It is also the first ionization method to ionize non-volatile as well as thermally labile compound. ज्याचा बॉइलिंग पॉईंट 100 पेक्षा जास्त आहे त्याला आपण म्हणतो नॉन व्होलाटाईल कंपाऊंड. त्यासाठी सुद्धा आपण फील्ड डिसऑप्शन यूज करू शकतो किंवा थर्मली लबाईल कंपाऊंड जे आहेत त्यासाठी सुद्धा आपण काय करतो, फील्ड डिसऑप्शन आपण यूज करू शकतो. One major difference of field disruption with other ionization method is that it does not need a primary beam to bombard a sample. आता ह्याच्या आधीचे बघितलं इलेक्ट्रॉन आयोनायझेशन मध्ये आपल्याला बीम ऑफ इलेक्ट्रॉन्स बंबार्डमेंट झालं होतं. ओके. केमिकल मेथड मध्ये आपण मिथेन किंवा आयसोब्युटेन किंवा अमोनिया घेतला होता पहिल्यांदा, त्याच्यावरती आपण बीम बंबार्ड केला आणि बंबार्ड केल्यानंतर हे ऍक्टिव्हेट झाले आणि हे आपल्या सॅम्पलला ऍक्टिव्हेट. ओके. त्याच्यानंतर आपण बघितला डिसऑप्शन आयोनायझेशन, त्याच्यामध्ये काय केलं आपण, यस, तर त्या डिसऑप्शन आयोनायझेशन मध्ये आर्गॉन, झेनॉन किंवा सीजीएम किंवा लेसर एक्सेट्रा हे रेज आपण त्या सॅम्पल वरती बंबार्ड केले, त्यानंतर आपला त्याचं आयोनायझेशन झालं. पण या फील्ड डिसऑप्शन मध्ये आपल्याला कोणताही प्रायमरी बीम बंबार्डमेंट करायची आवश्यकता नाहीये. इथं फक्त काय करणार आहे, इमिटर वरती सॅम्पल ठेवणार आहे आणि त्या इमिटर वरती सॅम्पल ठेवल्यानंतर आपण काय करणार, त्याला इलेक्ट्रिक एनर्जी 20 किलो वोल्ट एवढी हाय एनर्जी आपण अप्लाय करणार आहे. अप्लाय केल्यामुळे त्याचं आयोनायझेशन होईल, इलेक्ट्रिक एनर्जीचं आपल्याला त्या कंपाऊंड मध्ये आयोनायझेशन. आता आपण ह्याची बघूया प्रोसिजर इन द फॉर्म ऑफ मेकॅनिझम.
In field desorption, the analyte म्हणजे तुमचं सॅम्पल is applied as a thin film directly to the emitter. आता तुमचा जो इमिटर आहे तुम्हाला दाखवला मी आता त्या इमिटर वरती काय करायचं आहे तुमचं सॅम्पल अप्लाय करायचं आहे or small crystals of solid materials are placed on the emitter. Slow heating of the emitter then begins by passing high current through the emitter, which maintain at high potential. As heating of emitter continues, low vapor pressure material gets dissolved and ionized by alkali metal cation attachment. आता इथं काय होतं फील्ड डिसॉप्शन मध्ये ज्या कंपाऊंडचा तुम्हाला मास काढायचा आहे ना तो मास काढायचा कंपाऊंड तुमच्या त्या इमिटर वरती अप्लाय करायचं अप्लाय केल्यानंतर आपण थोडस व्होल्टेज काय करत जाणार आहे हळू पद्धतीने वाढवत जाणार आहे आणि पोटेन्शियल हाय पोटेन्शियल आपण मेंटेन करणार आहे जेव्हा सुटेबल पोटेन्शियल व्होल्टेज त्याला तो मॉलिक्यूल ऍब्सॉर्ब करेल तेव्हा त्यातनं एक इलेक्ट्रॉन निघून गेल्यानंतर त्याचं डिसॉप्शन व्हायला सुरुवात होईल आणि डिसॉर्ब झालेलं मॉलिक्यूल आपलं जाणार आहे कुठे मास स्पेक्ट्रोस्कोपीकडे आता आयन फॉर्मेशन इथं कोणत्या प्रकारे होतं तर इथं 4 प्रकारचे आयन फॉर्मेशन होतात आणि ते कुणावरती डिपेंड आहे तर इट इज डिपेंड अपॉन द डिफरंट अॅनालाइट प्रत्येक अॅनालाइटचं नेचर वेगळं आहे त्यामुळे तिथं प्रत्येक अॅनालाइट वेगवेगळ्या प्रकारची मेकॅनिझम घेतो कशी मेकॅनिझम घेतो तर मी ती इथे एक्सप्लेन करतो डिफरंट अॅनालाइट्स इन्व्हॉल्व्स different ionization methods in FTMS and some of 4 methods with mechanism I will explain here. The very first is field ionization, second one is cation attachment, third one is thermal ionization and last is proton abstraction. In field ionization, what happens? In field ionization, electrons are removed from species by quantum mechanical tunneling in high electric field, which results in the formation of radical cation, we call as molecular ion. And this ionization method usually takes place in non-polar or slightly polar organic compound. आता फिल्ड डिसॉप्शन मध्ये प्रत्येक अॅनालाइटचं नेचर वेगळं आहे इथेनॉल मिथेनॉल बरोबर त्याच्यानंतर प्रोपॅनॉल ब्युटॅनॉल पेंटॅनॉल हेक्सॅनॉल हे प्रत्येक कंपाऊंड हे वेगवेगळे आहेत त्यांचं नेचर सुद्धा काय वेगवेगळं आहे हे जर मी फील्ड डिसॉप्शन मध्ये यूज केलो तर प्रत्येक जण एकच मेकॅनिझम जात नाही ते 4 पद्धतीचे मेकॅनिझम जातील ते डिपेंड करतात कसं नेचर आहे समजा तो नॉन पोलर असेल आता तुम्हाला पोलर नॉन पोलर म्हणजे माहिती आहे तर समजा ते नॉन पोलर असेल तर तो फील्ड आयोनायझेशन मेथड घेतो काय फील्ड आयोनायझेशन मेथड आहे तर त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन हा निघून जातो किंवा रिमूव्ह केला जातो कोणत्या मेकॅनिझमला तर क्वांटम मेकॅनिकल टनलिंग आता हा जो पार्ट आहे क्वांटम मेकॅनिकल टनलिंग तो फिजिक्स आहे इथं आपल्याला त्याच्यामध्ये काही आतमध्ये डीप मध्ये जायची आवश्यकता नाही आहे काय होणार आहे जेव्हा आपण हा इलेक्ट्रिक फील्ड जेव्हा इमिटरला अप्लाय करणार आहे त्यातनं एक इलेक्ट्रॉन निघून जाईल आणि आपल्याला मिळेल काय पॉझिटिव्ह रेडिकल म्हणजे मोलिक्युलर आयॉन किंवा आपण त्याला म्हणूया रेडिकल कॅटायन आणि हे कोणामध्ये येतात तर नॉन पोलर कंपाऊंड किंवा स्लाइटली पोलर कंपाऊंड second one method is cation attachment in this process cation attachment cations typically H plus or Na plus cation म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस तर हा पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस जो आहे H प्लस किंवा Na प्लस तो तुमच्या मोलिक्युलर आयनला अटॅच होऊन येतो बघूया इन दिस प्रोसेस cation attachment cations attach themselves to analyte molecule the desorption of the cation attachment फॉर एक्झाम्पल MNA प्लस आता समजा तुमचा इथेनॉल त्याचा मोलिक्युलर वेट आहे 46 आणि Na प्लस मला वाटतंय 24 आहे वाटतं एक्झॅक्टली माहित नाही पण 24 आहे वाटतं तर 46 प्लस 24 किती होतात तर 50 60 70 तर मला बाय युझिंग कॅटन अटॅचमेंट 46 ला पीक न मिळता 70 ला पीक मिळतं okay and can then be realized through the emitter heating and high field the ionization of more polar organic molecule for example aliphatic hydroxyl or amino group in FDMS typically go through this mechanism जर aliphatic alcohol असेल किंवा amine group असेल तर तिथे आपल्याला Na+ चा एक एक्स्ट्रा पीक ऑब्झर्व next one is thermal ionization
In thermal ionization, the emitter is used to hold and heat the sample, and the analyte are then dissolved from hot emitter surface. इथं काय केलं होतं थर्मल आयोनेशन मध्ये इमिटरला आपण हीटच्या कॉन्टॅक्टमध्ये धरलं जातं विथ अलॉंग विथ सॅम्पल. हीट ऍब्सॉर्ब करून तो जो सॅम्पल आहे तो काय होईल आयोनाइज होईल आणि तो जाईल आता पुढे आपल्या मास स्पेक्ट्रोस्कोपीकडे. अँड लास्ट वन इज प्रोटॉन अब्स्ट्रॅक्शन. Proton abstraction is different from three ionization method mentioned above because negative ions are formed during the process rather than positive ions and are often produced in polar organics in the in the negative ions mode. इथं काय होतं प्रोटॉन अब्स्ट्रॅक्शन काही वेळेला निगेटिव्ह चार्ज स्पेसिस तयार होतो आणि तो बॅलन्स करण्यासाठी तुमचा जो काय ऑर्गॅनिक मोलिक्यूल आहे त्यातनं एक प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करतो. त्यामुळे आपल्याला काय होईल आता एक हायड्रोजन कमी म्हणजे एक न कमी आपल्याला मोलिक्युलर वेट मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल इथॅनॉल असेल तर 46 त्याचा मोलिक्युलर आयन पीक यायला पाहिजे, पण ह्या मेकॅनिझम थ्रू आपल्याला काही वेळेला कितीला मिळतो 45 ला मिळतो. दिस इज बाय यूज ऑफ प्रोटॉन अब्स्ट्रॅक्शन. देन वी आर गोइंग टू स्टडी द what type of emitter used in field desorption. In field desorption, emitters such as single tips, sharp blade, and thin wire we can use. इमिटर म्हणून आपण काय करू शकतो अगदी शार्प ब्लेडचे जसं वरचा सरफेस असतो ना शार्प ब्लेड त्याच्यासारखा किंवा अगदी थिन वायर. सिंगल मेटल टिप्स कॅन बी मेड फ्रॉम इचिंग वायर्स आयदर बाय पिरियडिकली डिपिंग इनटू द मोल्डेड सॉल्ट इन एक्वेस सोल्युशन. आता आपण काय करणार आहे हा जो इमिटर आहे ज्याचा आपल्याला ज्याचा आपल्याला मास काढायचा आहे तो काय करणार आहे अगदी शार्प ब्लेड किंवा थिन वायर सारखा असलेला अटॅच असतो. मी तुम्हाला मगाशी डायग्राम दाखवली आणि ते काय केलं जातात मोटर सॉल्ट मध्ये काय केलं जातं डीप करून ठेवलं जातं आणि त्याच्याच मोटर सॉल्ट मध्ये डीप केल्यानंतर त्याची जी काही सरफेस असणार आहे त्या सरफेस वरती आपण काय करणार आहे सॅम्पल अप्लाय करणार आहे. Compared to other emitter types, the single tips have the advantages that they can reach the highest field strength. In addition, well-defined geometrical shape of single tip allows accurate calculation of the potential distribution in the space between the tip. आता इथं बरेच शार्प ब्लेड अरेंज करण्यापेक्षा एकच हायली शार्प ब्लेड आपण जर अरेंज केला तर आपल्याला काय होईल रिझल्ट चांगले भेटतील. बिकॉज आपण जे काही पोटेन्शियल अप्लाय करणार आहे तर त्या एका ब्लेडला एका शार्प रेझर ब्लेडला कंटिन्युअसली तोच फ्लो राहणार आहे. आपण जर भरपूर ब्लेड्स तिथे अप्लाय केले म्हणजे ठेवून दिले तर प्रत्येक ब्लेडची जी काय इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे आपण अप्लाय करणार तो सेम असणार नाही. त्यामुळे ज्याला जास्त एनर्जी असेल तिथं आपल्याला रिझल्ट चांगले भेटतील, ज्याला कमी अप्लाय झालेला असेल तिथं रिझल्ट काय होईल कमी भेटतील. आणि काही वेळेला आपण थिन वायर सुद्धा युज करतो आणि ती थिन वायर असणार आहे प्लॅटिनमची किंवा टंगस्टनची. Platinum wires are fragile and tungsten wire are much more stable than platinum wire. Exactly, platinum wire पेक्षा टंगस्टन वायर आपण बल्ब मध्ये बघतो बघा टंगस्टन वायर ती काय थोडीशी स्टेबल आहे आणि प्लॅटिनम पेक्षा चांगले रिझल्ट अचीव्ह करते. त्यामुळे काही वेळेला आपण टंगस्टन यूज करतो. Among these emitters, carbon microneedles tungsten wire are the most widely used emitter in field desorption mass spectrometry. काही वेळेला आपण तिथं कार्बन मायक्रो निडल्स टंगस्टन वायर आपण काय करतोय कार्बन आणि टंगस्टन मिळालेल्या ते सुद्धा आपण युज करतो. देन सॅम्पल लोडिंग टेक्निक्स. आता जर तुम्ही बघितला रेझर ब्लेड वरती आपल्याला सॅम्पल लोड करायचं म्हणजे आता मी तुम्हाला उदाहरण देतोय तुमच्याजवळ रेझर ब्लेड तुम्ही बघितलाय त्याच्यावरती सॅम्पल लोड करायचंय. कोणती प्रकारे तुम्ही युज करू शकताय तुमच्या डोक्यात आला असणार आहे तो रेझर ब्लेड तुमचे सॅम्पल जिथं आहे त्या डीप करायचं मग डीप केला तर जितका येईल तिथं येईल. आणि दुसरी मेथड आहे की त्याच्यावरती कोणत्या तरी मेथडने त्याच्यावरती पुअर करायचं म्हणजे त्या ब्लेडवरती. ओके, मग पुअर करताना जर तुम्ही मोठा बल्क यूज केला बिकर तर ते पोरिंग केल्यानंतर त्याची जी काही स्पीड असणार आहे त्याची काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या रेझर ब्लेडवर अप्लाय पडणार आहे त्यामुळे कमी मटेरियल किंवा कमी मॉलिक्युल त्याच्यावरती राहणार आहे. बरोबर, मग त्यासाठी आपण यूज करणार आहे सिरिंज टेक्निक. ओके, आता आपण आपल्या ह्याच्याकडे लेक्चर पुढे येऊया. Sample loading techniques. We can use two methods for the loading of sample onto the field desorption emitter. The very first is
we can use the emitter can be deep in the your analyte sample. तुमचा जो काही इमिटर आहे तो डायरेक्टली तुमच्या त्या सॅम्पल मध्ये डीप करायचा, जितकं त्या सरफेसवर चिटकल तितकं चिटकेल. आणि दुसरी मेथड आहे सिरिंज मेथड. आणि सिरिंज मेथड म्हणजे काय, सिरिंज मध्ये जो सॅम्पल भरून घ्यायचा, इंजेक्शन तुम्हाला माहित आहे अशा प्रकारचं सिरिंजने काय करायचं आहे, त्या सरफेस वरती स्लोली ते पुश करायचं. आता आपण बघूया इमिटर मध्ये काय होतं. इन इमिटर डिपिंग टेक्निक इज सिंपल, एकदम तुम्हाला माहिती आहे इमिटर डीप करणं सगळ्यात सोपी मेथड आहे आणि कॉमनली यूज इन मोस्ट लॅबोरेटरी. इन दिस टेक्निक द सॉलिड सॅम्पल्स आर डिझॉल्व or suspended in suitable medium and then an activated emitter. आता ऍक्टिव्हेटेड इमिटर म्हणजे काय, येस, तर आपण जो तुम्ही टंगस्टन वायर आणि कार्बन मायक्रोनिडल्स बनवलेला आहे तो इमिटर, तो त्याला आपण म्हणायचं ऍक्टिव्हेटेड इमिटर. हा ऍक्टिव्हेटेड इमिटर तुमच्या सोल्युशन मध्ये डीप करायचा आहे आणि त्याला बाहेर काढायचं. When the wire is removed from the solution of volume about 10 raised to minus 2 microliter sticks to the microneedles. जेव्हा तुम्ही ती इमिटर त्या सोल्युशन मध्ये डीप करून बाहेर करताय तर जवळपास 10⁻²- मायक्रोलिटर, अगदी कमीत कमी सॅम्पल त्याला काय होईल, आता त्या इमिटरला चिटकेल. सेकंड वन मेथड इज सिरीज मेथड. इन दिस टेक्निक applies to the compound which are less concentrated than 10⁻⁵ meter. त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्या सोल्युशन मध्ये खूप कमी आहे, अशा वेळेला आपण काय करतो, ते डीप करायचं नाही तर तो सिरीज टेक्निक यूज करायचा आहे. अ ड्रॉपलेट ऑफ द सोल्युशन फ्रॉम मायक्रो सिरीज which is fitted to the micro manipulator is deposited uniformly on the microneedles. तिथं आपला टंगस्टन आणि कार्बनचा मायक्रोनिडल्स तयार करतो. त्या टंगस्टन आणि कार्बनचे मायक्रोनिडल्स वरती आपण काय करणार आहे, त्या ज्याचं कॉन्सन्ट्रेशन त्या सोल्युशन मध्ये कमी आहे तो सोल्युशन आपण काय करतो, त्याच्यावरती इंजेक्शन ते ड्रॉप्स सोडतो. आफ्टर इव्हॅपोरेशन ऑफ द सॉल्व्हंट द प्रोसिजर कॅन बी रिपीटेड सेव्हरल टाइम्स टू लोड मोर सॅम्पल. आता इथं कॉन्सन्ट्रेशन अनालाइट्स खूप कमी आहे, त्यामुळे सॉल्व्हंट इव्हॅपोरेट झालं की परत काय करायचं आहे, ही जी प्रोसिजर आहे, जसं तुम्ही पेपर क्रोमॅटोग्राफीला यूज करताय बघा, सॅम्पल लोड करताय, त्यातलं सॉल्व्हंट ड्राय करताय फुंकर मारून आणि परत सॅम्पल परत लोड करताय, अशा प्रकारे आपण केलं की मॅक्सिमम सॅम्पलचं लोडिंग होतं. द सिरीज टेक्निक हॅज द ऍडव्हान्टेज दॅट measure the volume of the solution can be accurately dispense on the center of the wire. इथं जे आपण सॅम्पल यूज करणार आहे एक्झॅक्टली आपण त्या तुमचा जो काही वायरचा सेंटर आहे त्याच्यावर सोडणार आहे, त्यामुळे आपण किती सोल्युशन सोडलेलं आहे त्याचं मेजरमेंट आपण काय करू शकतो, एक्झॅक्टली नोट डाऊन करू शकतो. आता सिरीज डीप मध्ये आपण किती डीप केलंय हे आपल्याला एक्झॅक्टली व्हॉल्यूम किती आहे ते आपल्याला डिटरमाइन करता येणार नाही, पण सिरीजला तुम्ही काय करू शकताय, प्रत्येक वेळेला 5-5 ml असं 10 सोडला तर किती झालं, 50 ml आपण सोल्युशन त्याच्यावरनं सोडलेलं आहे, हे आपण कन्सिडर किंवा आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो इझिली. Advantages. FTMS has many advantages that it is applicable to any types of solvent and only small amount of sample is needed for analysis. सगळ्यात कमी सॅम्पल इथं फिल्ड डिसॉप्शन मध्ये चालतं. त्याच्यानंतर इन ऍडिशन इट इज व्हेरी सॉफ्ट आयोनेशन मेथड so that it do not produces any fragmentation. Hence, we got clearly the molecular ion peak in mass spectroscopy. सगळ्यात मोठे दोन ऍडव्हान्टेजेस काय आहेत, सॅम्पलचं जे सॅम्पल अगदी कमी असेल तरी पण आपल्याला चालू शकतो, आणि दुसरा महत्वाचा एक आहे की ह्याच्यामध्ये मोलेक्युलर आयॉन पीक हा आपल्याला ऑब्झर्व होतोच. काही बाकीच्या मेथड मध्ये काही वेळेला आपल्याला ऑब्झर्व होणार नाहीये, पण फील्ड डिसॉप्शन मध्ये आपल्याला ऑब्झर्व. डिसएडव्हान्टेजेस. ओनली स्मॉल मीडियम साइज मोलिक्युल्स कॅन बी अनालाइज. सगळ्यात मोठा प्रोटीन असेल तर आपण अनालाइज करू शकत नाही. बिसाइड टू मच सॉल्ट वेअर प्रेझेंट इट विल बी डिफिकल्ट टू ऑब्टेन स्टेबल आयॉन इमिशन करंट. आता आपण मागाशी बघितलं की इमिटर आपण एका मोल्टन सॉल्ट मध्ये डीप करून त्याला ऍक्टिव्हेट करतो, तर आपला ते सॉल्ट जर जास्त असेल तर आपल्याला काय होतं, काही वेळेला स्टेबल आयन इमिशन जो काही करंट अप्लाय करायचं ते सॅम्पलला तो काही वेळेला आपल्याला करता येत नाही. इन ऍडिशन
the field disruption spectrum of the compound is less reproducible than spectrum other ionization method. इथं आपल्याला जे काही कंपाऊंड स्पेक्ट्रम मिळतात, आता आज मी आता काढला मगाशी 100% म्हणजे बेस पीक मला मोलेक्युलर आयन पीक मिळाला, पण पुढची वेळेला काढताना सिमिलरली मला तेच रिझल्ट मिळतील याची गॅरंटी नाही. In the field disruption method are good for qualitative analysis but less suitable for quantitative analysis of complex mixture. एखादं कॉम्प्लेक्स मिक्सचर असेल तर क्वालिटेटिव्हली मेथड चांगली आहे, पण क्वांटिटेटिव्ह मेथड काय थोडीशी लेस सुटेबल आहे. दीज आर फील्ड डिसॉर्प्शन. आता इथं मी एक तुम्हाला क्वेश्चन पेपर मधले काही क्वेश्चन्स टाकले जे 2 मार्काला 1 मार्काला विचारलेलं आहे एप्रिल 2019 मध्ये. 2 मार्काला प्रश्न होता हा, मेन्शन एनी 2 आयोनायझेशन टेक्निक यूज इन मास स्पेक्ट्रोमीटर. कोणते कोणते 2 आयोनायझेशन मेथड आपण त्यात नाव द्यायचंय. आता तुम्ही शिकलाय कुठले कुठले, मी आता शॉर्ट नाव दिलंय. इलेक्ट्रॉन इम्पॅक्ट आयोनायझेशन, सिमिलरली सेकंड वन केमिकल आयोनायझेशन, थर्ड वन फास्ट ॲटम बंबार्टमेंट, इथं तुम्ही सिम्स पण म्हणू शकताय. त्याच्यानंतर मॅट्रिक्स सुद्धा लिहू शकताय. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन स्प्रे आयोनायझेशन आणि लास्टली फील्ड डिसॉर्प्शन. पण मी जी नावं दिल्यात 4, 2 द्यायला सांगितलं, मी दिल्यात 4 जे आपल्या ह्या सेकंड इयरला सिलेबसला आहे म्हणून मी हे 4 दिले. इथं तुम्ही सिम्स, मॅट्रिक्स, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन स्प्रे आयोनायझेशन हे सुद्धा नाव इथं ऍड करू शकताय. हे जर व्यवस्थित लिहिलात तर तुम्हाला 2 मार्क मिळून जातील. त्याच्यानंतरचा एक क्वेश्चन आहे, द मोलिक्युलर आयॉन इन द मास स्पेक्ट्रम ऑफ CH3, CH2, CH2, CH2Br इज. आता मला हा सांगा 1 2 3 4 ब्रोमीन म्हणजे याचं नाव आहे 1 ब्रोमो ब्युटेन. ओके, 1 ब्रोमो ब्युटेन ह्याचा मोलिक्युलर आयॉन पीक मास स्पेक्ट्रम मध्ये कितीला येतो? हे कसं फाइंड आउट करतात? मोलिक्युलर आयॉन हा एकमेव पीक आहे जो तुम्ही थेरॉटिकली फाइंड आउट करू शकता. फक्त तुम्हाला प्रत्येकाचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे व्यवस्थित आणि प्रत्येकाचा मास नंबर माहिती पाहिजे. ओके, आता इथं बघा कार्बनचा मास नंबर किती आहे? 12. हायड्रोजनचा मास नंबर किती आहे? 1. ब्रोमीनचा किती आहे? तर ब्रोमीनचा मास नंबर आहे 79. किती आहे मास नंबर ब्रोमीनचा? 79. तर आता आपण ह्या व्हॅल्यू आपल्याला काय करायचे? ऍड करायचे. हा 12 आणि 3 हायड्रोजन म्हणजे किती झालं? 15. हा 12 आणि 2 म्हणजे 14, परत 14, परत 14 आणि ब्रोमीनचा किती? 79. याचं टोटल केला तर किती मिळतं? 137. इथं विचारलंय काय? मोलिक्युलर आयॉन. तर मोलिक्युलर आयॉन पीक कितीला मिळेल आपल्याला? M/Z 137 ला मिळेल. आणि आयसोटोपिक पीक असेल तर तो कितीला मिळेल? 139 ला सुद्धा मिळेल. त्याला पुढे आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे, आता पुढच्या भागात जाऊया. ओके, आपण सुरुवात केलो आयोनायझेशन चेंबर मधून. आयोनायझेशन चेंबर मध्ये कोणती मेथड यूज केली जाते? EI, CI, त्याच्यानंतर डिसॉर्प्शन आयोनायझेशन, परत FD एक्सेट्रा. इथं आपण काय केलं? प्रत्येक मोलिक्युल ज्याचा आपला सॅम्पल आहे त्या सॅम्पल मधनं काय केलं? एक एक इलेक्ट्रॉन काढून घेतल्यानंतर मोलिक्युलर आयॉन तयार झाले. मग आता हा जो मोलिक्युलर आयन तयार झालेला आहे त्याचं पुढे काय होतं? ओके, माय क्वेश्चन इज व्हॉट हॅपन्स टू मोलिक्युलर आयॉन फॉर्म इन आयोनायझेशन चेंबर? आयोनायझेशन चेंबर मध्ये मोलिक्युलर आयॉन तयार झाल्यानंतर त्या मोलिक्युलर आयनचं पुढे काय होतं? दुसरा प्रश्न आहे व्हॉट इज फ्रॅगमेंटेशन? म्हणजे फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय? तिसरा प्रश्न आहे हाऊ मेनी फ्रॅगमेंटेशन आर फॉर्म? किती प्रकारचे फ्रॅगमेंट्स हे फॉर्म होते? आपण 1 बाय 1 क्वेश्चनचे आन्सर सॉल्व्ह करत जाऊया. The molecular ions are unstable, hence undergo fragmentation. सगळ्यात पहिला, आयोनायझेशन चेंबर मध्ये एकदा का मोलिक्युलर आयॉन तयार झाला तर तो अनस्टेबल असतो आणि तो अनस्टेबल असल्यामुळे तो फ्रॅगमेंट करतो. म्हणजे ॲक्वायर सम स्टॅबिलिटी, त्याला ब्रेक व्हावं लागतं. मग ब्रेक होताना व्हॉट इज फ्रॅगमेंटेशन? द मोलिक्युलर आयॉन ब्रेक्स इनटू फ्रॅगमेंट्स कॉल्ड डॉटर आयॉन. म्हणजे आता मी सिंपल एक्झाम्पल देतो इथेनॉलचा, CH3CH2OH.
थेरॉटिकली मोलिक्युलर वेट काढा, त्याचा किती येतो? 46. ओके. ह्या इथेनॉलला मी फील्ड डिसऑप्शन यूज केला, त्यातनं एक इलेक्ट्रॉन काढून घेतला, तर मला बनेल काय त्याचा? इथेनॉलचा रेडिकल कॅटायन बनेल. त्यामुळे रेडिकल कॅटायन बनल्यानंतर त्याचा जो काही मोलिक्युलर आयन्स मिळेल तो कितीला मिळेल? 46. हा 46 ला तयार झालेला रेडिकल कॅटायन अनस्टेबल असतो आणि तो ब्रेक होतो. ब्रेक होताना हा छोटा मॉलिक्यूल आहे, त्यामुळे याचे दोन भागात ब्रेक होतो. एक 29 ला ब्रेक होईल आणि दुसरा 15 ला ब्रेक होईल. त्यामुळे इथं हे जे ब्रेक झालेले आहेत 15चा आणि 29चा, त्याला आपण म्हणायचं आहे डॉटर आयन्स. आणि 46 ला आहे त्याला आपण म्हणायचं आहे काय? पॅरेंट आयन्स. हाऊ मेनी फ्रॅगमेंट्स आर फॉर्म? Usually, molecular ion forms two or three fragments of which one is always cation and other is free radical or neutral spaces. इथे जे काही स्पेसिस ब्रेक होतील ते दोन किंवा दोन पेक्षा जास्त, काही कंपाऊंडचं स्ट्रक्चर मोठा असेल तर 20-25 सुद्धा फ्रॅगमेंट्स. मग प्रत्येक वेळेला फ्रॅगमेंट्स ब्रेक होताना एक रेडिकल कॅटायन होईल आणि दुसरा ऑलवेज फ्री रेडिकल किंवा न्यूट्रल स्पेसिस होईल. मग फ्री रेडिकल आणि न्यूट्रल स्पेसिस हे डिटेक्टर त्यांना डिटेक्ट करत नाहीत, त्यांना सोडून देतात. फक्त डिटेक्टर डिटेक्ट करतो पॉझिटिव्ह चार्ज रेडिकल कॅटायन. ओके. आता इथं आपल्याला एक एक्झाम्पल दाखवतो. हा दिसतो पिंक, हा आहे मोलिक्युलर आयॉन. ह्याचा मोलिक्युलर वेट, हा मोलिक्युलर वेट दाखवतो त्या कंपाऊंडचा. हा असतो अनस्टेबल. अनस्टेबल असल्यामुळे काय होतो? तो फ्रॅगमेंट होतो. फ्रॅगमेंट म्हणजे ब्रेक होतो. हा ब्रेक झाल्यानंतर हा ग्रीन त्याच्यापासून तयार झालेला दुसरा रेडिकल कॅटायन आहे आणि हा जो फेंट म्हणजे कोणता कलर आहे मला एक्झॅक्टली माहित नाही, तर तो आहे न्यूट्रल स्पेसिस. ओके. हा जर बघितला तर हा मास स्पेक्ट्रोस्कोपीचा डिटेक्टर ह्याला डिटेक्ट करतो आणि ह्याला काय करतो? डिटेक्ट करत नाही, ह्याला सोडून देतो. ओके. आता एक एक्झाम्पल घेतलंय ऍसिटोनचा. CS3C डबल बॉन्ड O CS3. इथं ऑक्सिजन मधला एक इलेक्ट्रॉन काढून घेतल्यानंतर इथं पॉझिटिव्ह चार्ज तयार झालेला आहे. ओके. हा जो आहे हा मोलिक्युलर आयॉन. आता ह्याचा मास किती आला पाहिजे? येस. तर हा 15, हा 15 म्हणजे 30 झालं. कार्बन 12, 30 प्लस 12 किती झाले? 42 आणि ऑक्सिजन 16. 42 प्लस 16 48, 58. मला ऍसिटोनला 58 ला एक मोलिक्युलर आयॉन पीक मिळेल. तो मोलिक्युलर आयॉन पीक अनस्टेबल असल्यामुळे फ्रॅगमेंट्स होईल. ह्यातला एक मिथिल ग्रुप निघून जाईल आणि मिथिलकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे. ओके. आणि हा असिल रेडिकल काय आहे? हा रेडिकल आहे, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. हा डिटेक्टर डिटेक्ट करत नाहीये. तर तो कोण डिटेक्ट करेल? फक्त हा मिथिल कॅटायन. त्यामुळे मला 58 ला एक पीक मिळेल आणि 15 ला एक पीक मिळेल. असे मला इथं दोन पीक ऑब्झर्व होतील. हा आहे पॅरेंट पीक आणि हा आहे डॉटर पीक. हा छोटा सिंपल मॉलिक्युल आहे म्हणून एक मिळालेला आहे. ओके. आता दुसरा प्रश्न आहे, हो फ्रॅगमेंट्स आर प्रोड्यूस. कशा प्रकारे फ्रॅगमेंट्स प्रोड्यूस होतात? तर जनरली फ्रॅगमेंट्स आर प्रोड्यूस बाय द क्लिवेज ऑफ बॉन्ड्स. क्लिवेज म्हणजे काय? ब्रेक. क्लिवेज म्हणजे काय? बॉन्डचं ब्रेकिंग. त्याच्यापासून आपल्याला फ्रॅगमेंट्स प्रोड्यूस होतात. काही वेळेला 1 बॉन्ड ब्रेक होतो, काही वेळेला 2 होतो, काही वेळेला 3 बॉन्ड ब्रेक होतात, काही वेळेला मॅकलेफर्टी होती, काही वेळेला होमोलॅटिक फ्युजन होतं, काही वेळेला हेटरोलॅटिक फ्युजन होतं. अशा प्रकारे हे बॉन्ड ब्रेक होतात आणि मला काय मिळतात? फ्रॅगमेंट्स मिळतात. आता इथं मी एक एक्झाम्पल दाखवतोय. येस. तर इथं बघा, CH3CH2 CH2 परत CH2 आणि CH3. ओके. ह्याचा जर मास तुम्ही काढलात, हा मोलिक्युलर आयॉन आहे, ह्याचा M/Z आहे 72. म्हणजे मला 72 ला एक पीक मिळेल. ओके. मग इथं 1 बॉन्ड ब्रेक होतो. 1 बॉन्ड क्लिवेज त्याला आपण म्हणतो. म्हणजे हा CH2 आणि CH3 मधला बॉन्ड ब्रेक होतो आणि हा आहे होमोलॅटिक क्लिवेज. म्हणजे हा इथं एक चार्ज, इथे एक चार्ज. CH2CH2. मला एक्झॅक्टली 57 ला दुसरा पीक मिळेल. आहे डॉटर आयॉन. समजा अल्कोहोल असेल तर अल्कोहोल असताना 2 बॉन्ड क्लिवेज होतो, त्यातनं वॉटर निघून जाईल आणि मला अशा प्रकारे पीक मिळेल. आणि हा आहे हा आहे कीटोन अल्फा बीटा गॅमा. गॅमाला एक हायड्रोजन अटॅच आहे आणि गॅमाला हायड्रोजन अटॅच असेल
तर मॅक लॅफर्टी रिअरेंजमेंट होती आणि ती असते 3 बॉन्ड क्लिवेज. आणि हा जो पीक आहे मॅक लॅफर्टीचा तो अगदी स्टेबल असतो, त्यामुळे हा बेस पीक असतो 100%. दिस इज दी फ्रॅगमेंटेशन आर प्रोड्यूस. आता इथं बघूया आपण मोलिक्युलर आयॉन त्याची फ्रॅगमेंटेशन. काही मोलिक्युलर आयॉन हे हायली अनस्टेबल असतात आणि काही मोलिक्युलर आयॉन हायली स्टेबल असतात. आता हे कसे आहेत तर मी तर एक्झाम्पल दाखवतो. तर इथं जनरली अल्कोहोल, कोणताही अल्कोहोल घ्या, त्याचा मोलिक्युलर आयॉन हायली अनस्टेबल असतो. त्यामुळे त्याचं मोलिक्युलर वेट आपल्याला एक्झॅक्टली काढताना कठीणता येते, कारण की त्याची इंटेन्सिटी खूप कमी असते. त्यामुळे अल्कोहोल असेल तर तो हायली अनस्टेबल मोलिक्युलर आयॉन, त्यामुळे सगळेच फ्रॅगमेंट्स होतात. समजते मला काय सांगायचंय? अल्कोहोल म्हणजे आता मी सिंपल एक्झाम्पल घेतो, इथेनॉल. हा इथेनॉलचा जर मी इथेनॉलचा जर मी मास स्पेक्ट्रोस्कोपी काढलो तर मला 46 ला पीक कोणताही मिळणार नाही. तर मिळाला तर त्याची इंटेन्सिटी फक्त 1 ते 2% असेल. का? तर इथेनॉलचा CH3CH2OH ऑक्सिजनकडे पॉझिटिव्ह चार्ज आणि एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दॅट इज 1 डॉट. हे हायली अनस्टेबल असतात. त्यामुळे मला पीक मिळणार कुठे? 29 ला आणि 15 ला मिळेल. 29 ला आणि 15 ला मिळेल. 46 ला मिळणार नाहीये. 46 ला जर पीक मिळवायचा असेल तर मला काय करावं लागेल? फील्ड डिसॉर्प्शन ही मेथड यूज करावी लागेल. ओके. आणि खालती जे एक्झाम्पल आहे हा फुलड्रीन आहे. फुलड्रीन असेल किंवा अरोमॅटिक कंपाऊंड्स असतील त्याची स्टॅबिलिटी जास्त आहे. अरोमॅटिक कंपाऊंड बेन्झीन खूप स्टेबल आहे ना, नॅफ्थॅलिन सुद्धा खूप स्टेबल आहे. तर मी फुलड्रीनचा किंवा बेन्झीनचा किंवा नॅफ्थॅलिनचा जर मी मास स्पेक्ट्रोस्कोपी काढलो तर मोलिक्युलर आयॉन जो आहे तो हायली स्टेबल आहे. त्यामुळे एम प्लस तो फ्रॅगमेंट्स होणार नाहीये आणि झाले तर खूप कमी होते. लक्षात. इथं आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया फ्रॅगमेंटेशन कसं होतं. तर in how many molecular ions undergo fragmentation? All the molecular ions do not undergo fragmentation in similar way. Usually 3 to 4 different ways of fragmentation are possible. आता इथं बघा, हा मोलिक्युलर आयन आहे. येस, त्याचं फ्रॅगमेंट होईल तर ए प्रोड्यूस झाला आणि हा न्यूट्रल हे डिटेक्ट करत नाही. हे जे सगळे दिसत आहेत हे डिटेक्ट करत नाही. त्याच्यानंतर ह्याच पासन पॅरेंट पासन बी तयार झालेला आहे. हा डॉटर रेडने दाखवलेला आहे. हा परत पॅरेंट पासन सी तयार झालेला आहे, पिंक न दाखवलेला आहे. आणि हा पॅरेंट पासन डी तयार झालेला आहे, जो फेंट ग्रीन न दाखवलेला आहे. हे बाकीचे जे काही कलर्स दिसत आहेत हे न्यूट्रल स्पेसिस आहेत किंवा रेडिकल स्पेसिस आहेत. ह्याला डिटेक्टर करत नाही. लक्षात. मॅक्सिमम 3 ते 4 पेक्षा जास्त वेगळ्या पद्धतीनं त्याची फ्रॅगमेंटेशन होतात. आता इथं आपण बघूया which is preferred mode of fragmentation. The fragmentation mode that gives most stable fragments cation is preferred by large number of molecular ions. म्हणजे काय? तर बघा, आपण अभ्यास करायला बसलोय. येस, तर मोलिक्युलर आयॉन आपला हा अभ्यास करण्याच्या प्रोसिजरला आपण मोलिक्युलर आयॉन आहे. काही वेळानंतर 1 तास अभ्यास केल्यानंतर काय होईल? तुम्ही थोडस असं बसून अभ्यास करा. ओके, म्हणजे इथं काय झालं? एक डॉटर आयन्स तयार झाला. त्याच्यानंतर काही वेळेला आपण असं करून अभ्यास करायला लागला. हे दुसरा डॉटर्स तयार झाला. काही वेळेला असं करून बसाल. हे तुमचा तिसरा डॉटर आयन्स तयार झाले. मग काही वेळानंतर काय होणार आहे? निवांत झोपणार आहे. ओके, अभ्यास करणार नाही. ही चौथी मेथड आहे. मग मला सांगा, 3 वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करण्याच्या पद्धती आणि चौथ्या झोपण्याची पद्धती. ह्यातली तुम्हाला असणारी स्टेबल कोणती आहे? येस, तुम्ही कदाचित हसत असणार. तर सगळ्यात मोठी सगळ्यात सिंपल मेथड आहे की अभ्यास न करता झोपलेली मेथड ही खूप स्टेबल आहे. राईट ना? सिमिलरली इथं मास स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये असंच होतं. मास स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये एकदा का मोलिक्युलर आयॉन तयार झाला की तो वेगवेगळ्या पद्धतीनं क्लिवेज होईल. त्याच्यामध्ये 1 बॉन्ड क्लिवेज होईल, 2 बॉन्ड क्लिवेज होईल किंवा 3 बॉन्ड क्लिवेज होईल किंवा काही वेळेला क्लिवेज होणार सुद्धा नाहीये. हे 4 पॉसिबिलिटी. तर त्यातला क्लिवेज होत असताना कोणतं त्याला जास्त स्टेबल स्टेट येईल तो असणार आहे जास्त नंबर मध्ये. ओके, त्याला जास्त स्टेबिलिटी असणार आहे, तो काय करेल जास्त तयार करेल.
आणि ज्याची स्टॅबिलिटी परत कमी असणार आहे ना डॉटरची, तो कमी तयार करेल. आता मला सांगा असा अभ्यास करणं बसून खूप कठीण आहे. बरोबर आहे ना? तर तो कमी तयार होईल. त्याच्यानंतर अशा पद्धतीचा अभ्यास करणं हे थोडंसं सुटेबल आहे. त्यामुळे हे थोडंसं जास्त आहे. आणि तुम्ही निवांत झोपणार आहे, हे अगदी तुम्हाला सांगायला लागणार नाही. ते तुम्ही 2 तास, 3 तास निवांत झोपणार म्हणजे त्याची स्टॅबिलिटी जास्त आहे. त्यामुळे तो डॉटर्स काय करेल? मॅक्सिमम तयार करेल. आता इथं बघूया ह्याच एक्झाम्पलमध्ये हे सगळे पिंक आहेत मोलेक्युलर आयन. हा ग्रीन आहे एक डॉटर, हा रेड आहे दुसरा डॉटर, हा पिंक आहे तिसरा डॉटर आणि हा पेंट ब्ल्यू आहे चौथा डॉटर. ओके. मग ह्या चारी डॉटर पैकी जो रेड आहे तो काय आहे? हायली स्टेबल आहे, मोस्ट स्टेबल आहे. आणि हा जो फेंट ग्रीन आहे तो आहे अनस्टेबल आहे. त्यामुळे ह्यापासून डॉटर्स तयार होत असताना हा जो बी आहे तो जास्त फॉर्म होईल आणि हा जो डी आहे तो काय होईल? कमी फॉर्म होईल आणि ए आणि सी काय होईल? मॉडरेटली त्यातल्या त्यात बऱ्यापैकी फॉर्म होतील. ओके. आता इथं बघूया कसे फॉर्म झाले. तर हा मोलिक्युलर आयॉन ब्रेक झाल्यानंतर ह्या ग्रीनची एकूण 21 युनिट तयार झाले. किती? 21 युनिट. त्याच्यानंतर हा मोलिक्युलर आयन ब्रेक होऊन त्याचे 40 युनिट तयार झाले. त्याच्यानंतर सी जो आहे त्याचे 12 युनिट्स तयार झाले आणि हा अनस्टेबल आहे म्हणून अगदी कमी 3 युनिट तयार झाले आणि लास्ट पॉसिबिलिटी आहे नो फ्रॅगमेंट. काही वेळेला मोलिक्युलर आयन फ्रॅगमेंट होत नाही, ऍज इट इज डिटेक्टरकडे जातो. अशाचे किती युनिट झाले? 24 युनिट. ओके. मग ह्याच्यामध्ये बेस पीक कोण असणार आहे? किंवा ज्याला आपण म्हणणार आहे बेस आयन. बेस आयनला आपण म्हणणार आहे बेस पीक. मोलेक्युलर आयनला आपण म्हणणार आहे मोलेक्युलर आयन पीक. ओके. हा मोलेक्युलर आयन आहे, ह्याचा आपल्याला मोलेक्युलर आयन पीक मिळतो. आणि ह्याच्यामध्ये हा 21 आहे, 40 आहे, 12 आहे, 3 आहे. मग मला सांगा सगळ्यात जास्त कोण मोठा आहे? 40. त्यामुळे त्या 40 जास्त असल्यामुळे त्याला आपण म्हणायचं आहे बेस आयन. ओके. त्याच्यानंतरचा कमी कोण आहे? तर 24. त्याच्यानंतरचा कमी हा ए 21. त्याच्यानंतरचा कमी हा सी 12 आणि हा अनस्टेबल असल्यामुळे फक्त 3 युनिट तयार झाले. मग युजिंग बेस आयन आपण काय करतो? त्याची इंटेन्सिटी काढतो. रिलेटिव्ह इंटेन्सिटी. आता बेस आयन 40 जो आहे त्याला आपण काय करायचं आहे? 100% असाइन करायचं आहे. आणि युजिंग 100% असाइन आपण काय करू शकतो? पुढच्यांची इंटेन्सिटी आपण काय करू शकतो? काढू शकतो. एक मिनिट. ओके. हे मला आता इथं दाखवायचं आहे. बरोबर? इथं जर तुम्ही बघितलात तर 40 ला आपण असाइन काय केलं? 100%. मग आता 21 ला किती इंटेन्सिटी यायला पाहिजे? बघा विचार करा. 40 ला 100% आहे, तर 21 ला किती? 21 डिवायडेड बाय 40 मल्टिप्लाइड बाय 100 तर त्याचं आता उत्तर येईल किती? 52.5. 20 असतं तर 50 आलं असतं. एक्झॅक्टली निम्म. बरोबर आहे ना? तर अशा प्रकारे आपण प्रत्येक पीकची इंटेन्सिटी काढतो. सगळ्यात जास्त 100% कुणाचा असतो? बेस आयनची इंटेन्सिटी. ओके. आता आपण मागच्या स्लाइडमध्ये ओके. इथपर्यंत आता आपण गेलो होतो. इथं आपण त्याची इंटेन्सिटी फाइंड आउट करतो. आता पुढच्या भागामध्ये बघूया. आता हे जे फ्रॅगमेंट्स तयार झालेत, त्या फ्रॅगमेंटचं पुढे काय होणार आहे? येस, हे जे फ्रॅगमेंट्स झालेत, त्या फ्रॅगमेंट्स पुढे काय होणार आहे? आयोनेशन चेंबरमध्ये येस फ्रॅगमेंट्स झाले. आता हे फ्रॅगमेंट्स एका ऍक्सिलरेटेड प्लेट पासून काय होणार आहेत? पुढे पुढे वाढत जाणार आहेत. ओके. कुठे जाणार आहेत? तर मास अनालायझरकडे जाणार. मास अनालायझर काय करतो? मास अनालायझर तिथे एक तुम्हाला स्ट्रॉंग मॅग्नेट असतो, राईट? आणि ते स्ट्रॉंग मॅग्नेटमुळे मास एम बाय झेड रेशोनं त्याचं काय करतो? सॉर्टिंग करतो. म्हणजे रेड वाला एकत्र, त्याच्यानंतर ग्रीन वाला एकत्र, त्याच्यानंतर पिंक वाला एकत्र. हे आपण बघितलं ना? असे ग्रीन वाला एकत्र, रेड वाला एकत्र, पिंक वाला एकत्र आणि फेंट ग्रीन वाला एकत्र. असे 4 कलरला काय करतो? एकत्र बंच बनवतो आणि डिटेक्टरकडे पाठवतो. ज्याचा मोलिक्युलर वेट जास्त, मोलिक्युलर आयनचा मोलिक्युलर वेट जास्त असतो त्यामुळे ते पहिला जाते. त्याच्यानंतर 2 नंबरला ह्यापैकी कोणता ज्याचा मोलिक्युलर वेट जास्त आहे तो 2 नंबरला जाईल. त्याच्यानंतर 3 नंबरला त्याच्यापेक्षा कमी मोलिक्युलर वेटचा आणि सगळ्यात शेवटी कोण जाईल? ज्याचा मोलिक्युलर वेट फारच कमी आहे तो 4 नंबरला जाईल. अशा प्रकारे आपण काय जातो? मास डिटेक्टरकडे जातो. आता इथं बघा.
हा आपला एक मास स्पेक्ट्रोमीटरचा एक लेआउट आहे. इथून इलेक्ट्रॉन गन, इलेक्ट्रॉन इम्पॅक्ट आपण करतो. इथं आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज डॉट्स तयार होतील. इथं मॅग्नेटिक आहेत, मॅग्नेटिक फील्ड. त्या मॅग्नेटमधनं जात असताना प्रत्येकाचा झोन वेगवेगळा आहे. ज्याचा मोलेक्युलर वेट जास्त आहे तो कमी डिफ्लेक्ट होईल आणि तो डिटेक्ट होईल. त्याच्यानंतर हा मोठा मास आहे, त्यानंतर हा 2 नंबरला जाईल. हा पिंक न दिसतो हा 3 नंबरला जाईल. आणि त्याच्यानंतर चौथा जो आहे म्हणजे जे काय असतील छोटे छोटे पार्ट ते 4 नंबरला जाईल. आणि शेवटी डिटेक्ट करून आपल्याला अँप्लिफाय करायचं. आता इथे एक माझ्याकडे व्हिडिओ आहे अॅनिमेशन ऑफ सेपरेशन, ते मी पुढे दाखवतो. आता पुढे काय होतं बघा. हा आयोनेशन चेंबर मधनं गेला. इथं मास अॅनालायझर मध्ये मास वेगवेगळ्या प्रकारचे सॉर्टिंग केले जातात. पण तुमच्या सिलेबसमध्ये हे कुठं म्हटलेलं नाहीये मास अॅनालायझर. ते तुम्ही MSc 1 ला असताना शिकला आहात. त्यामुळे मी आता इथं शिकवणार नाहीये. पण 4 प्रकारचे मास अॅनालायझर आपल्याला माहिती आहे. एक मॅग्नेटिक सेक्टर मास अॅनालायझर, सेकंड क्वाड्रुपल मास अॅनालायझर, तिसरा टाइम ऑफ फ्लाइट मास अॅनालायझर आणि फोर्थ आयॉन ट्रॅप मास अॅनालायझर. हे 4 वेगवेगळ्या प्रकारचे मास अॅनालायझर आहेत. सॉर्टिंग करतात. ग्रीन वाला वेगळा, पिंक वाला वेगळा, त्याच्यानंतर फेंट ब्लू वाला वेगळा, एक्सेट्रा. अशा प्रकारचे मासेस सॉर्टिंग करतात आणि त्याला डिटेक्टरवर पाठवतात. हा आहे रोल आहे मास अॅनालायझरचा. आपण ह्याच्या डीप मध्ये जायचं नाहीये, कारण की आपण सिलेबस मध्ये कुठे मेन्शन केलेलं नाहीये. पण मी ह्याचे नोट्स तुम्हाला सेंड करणार आहे. कारण तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जॉब करणार आहे, नेटसेटचा अभ्यास करणार किंवा तुम्हाला याची आवश्यकता असणार आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की माझ्या समोर जर तुम्ही बघितलात तर एक PS कल्सीचं पुस्तक आहे, मला दिसत असेल, आणि दुसरं स्पेक्ट्रोस्कोपी, त्याच्यानंतर पाव्याचा, आणि त्याच्यानंतर 2-3 पुस्तकं माझ्याकडे ई बुक आहेत. ह्याच्या मदतीनं ह्या सगळ्या नोट्स मी तयार केले. म्हणजे 4 पुस्तकातनं 5 पुस्तकातनं ही माहिती मी एकत्र करून तुम्हाला शिकवतोय. आणि पुढं तुम्ही जेव्हा जॉबला किंवा नेटसेटचा अभ्यास करणार आहे, तर माझं म्हणणं असं असणार आहे की तुम्ही 4-5 पुस्तक वाचू नका, फक्त त्या नोट्स क्लिअरली वाचा. तर तुम्हाला बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग होईल. समजतंय? कारण की ह्यामध्ये जे काही वर्डिंग आहे ते अगदी टफ वर्डिंग आहे. तुम्हाला समजण्यास कठीण जाणार आहे. आणि हे जे मी ह्यात माझी लँग्वेज आहे, जी तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन मिळून जाण्यासाठी. ठीक आहे. मास अॅनालायझर आपल्या सिलेबसचा भाग नाहीये, पण मी याचे नोट्स सेंड करतो, जे तुमच्याकडे असू द्या, कधीही तुम्हाला फ्युचरमध्ये लागू शकतो. द नेक्स्ट वन इज आयॉन अबंडन्स. आता आपण आयर्न अबंडन्स म्हणजे काय, की आता आपण बघितलं काही जे ग्रीन होतात ते 21 आयॉन्स तयार झाले होते. रेड होता त्याचे आयॉन्स 40 झाले होते. तसंच काहीतरी पिंक होते त्याचे 12-13 झाले होते, एक्सेट्रा. हे आयर्न अबंडन्स आहे. ह्याच्या आधारे M/Z रेशो आपण काउंट करतो. आता M/Z रेशो म्हणजे काय? येस, मास टू चार्ज रेशो. आता प्रत्येक कंपाऊंड तुम्हाला मास माहिती आहे. कार्बनचा मास नंबर 12 आहे, हायड्रोजनचा 1 आहे, ऑक्सिजनचा 16 आहे, नायट्रोजनचा 14 आहे, क्लोरीन असेल तर 35 आहे, ब्रोमिन असेल तर 79 आहे, एक्सेट्रा. आणि चार्ज जो आहे इथे प्रत्येक वेळेला चार्ज +1 आहे. मग मला सांगा 16 ला डिवायडेड बाय 1 उत्तर किती येतं? येस, उत्तर येतं 1. म्हणजे ऑक्सिजनचा मास नंबर 16 आहे, त्याला चार्ज 1 ने डिवाइड केलं तर उत्तर येतं 16. त्यामुळे झेडची व्हॅल्यू आपण इथे एक्झॅक्टली काय आपण लक्षात ठेवायचं नाही. जो त्याचा मास असतो तो थोडाच लक्षात ठेवायचा आहे. आणि ह्याच्या आधारे आपण काय करणार आहे, त्याची इंटेन्सिटी डिटरमाइन करणार. दिस इज आयर्न अबंडन्स. देन टाइप्स ऑफ आयॉन्स इन मास स्पेक्ट्रोस्कोपी. कुठल्या कुठल्या प्रकारचे आयॉन्स मास स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये तयार होतात. त्यातलं सगळ्यात पहिलं आहे मोलेक्युलर आयॉन. आता मोलेक्युलर आयॉन तुम्हाला माहिती आहे, यस, एक इलेक्ट्रॉन काढून घेतला की मोलेक्युलर आयन तयार होतो. आणि तो मोलेक्युलर आयन म्हणजेच त्या कंपाऊंडचा मोलेक्युलर वेट असतो. त्याच्यानंतर बेस आयन. आता आपण मी 1 बाय 1 शिकवत जातो, म्हणजे तुम्हाला थोडंसं चांगलं लक्षात येईल. मोलेक्युलर आयन बघा. मोलेक्युलर आयन, द मोलेक्युलर आयन can be produced by only the loss of one electron from parent molecule is called molecular ion. आता हा तुमचा M म्हणजे एखादा मोलिक्युलर कंपाऊंड आहे. यस, त्यातनं एक इलेक्ट्रॉन आपण बंबार्डमेंट केलं तर त्यातनं एक इलेक्ट्रॉन निघून जाईल आणि मला मिळेल काय? मोलिक्युलर आयन. एक्झाम्पल इथेनॉल. फॉर्म्युला काय त्याचा? C2H6O. त्याचा मोलिक्युलर वेट आहे 46. मोलिक्युलर वेट किती आहे त्याचा? 46.
तर त्याचं इलेक्ट्रॉन आयोनायझेशन केलं तर त्यातनं ऑक्सिजन मधला एक इलेक्ट्रॉन काढून गेला, निघून घेतला, तर मला एम प्लस पीक मिळेल 46. हा असणार काय? मोलेक्युलर आयॉन. मोलेक्युलर आयॉन आपण इझिली ओळखू शकतो. कशा प्रकारे इझिली ओळखू शकतो? मास स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये जो सगळ्यात शेवटचा पीक असतो तो असतो मोलेक्युलर आयॉन पीक. आता बघा इथं तुमच्या समोर एक डायग्राम आहे. ही डायग्राम तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढा. ओके. हा एक प्रकारचा कीटोन आहे. येस. 1 2 3 4 5 6 म्हणजे हा ह्याचं नाव येईल 2 हेक्झॅनोन. ह्याचा मोलेक्युलर वेट आहे 100. त्यामुळे सगळ्यात शेवटचा जो पीक आलाय 110 ला पीक नाहीये, फक्त 100 ला. सगळ्यात शेवटचा जो पीक आहे तो असतो मोलेक्युलर आयॉन पीक. सगळ्यात जास्त व्हॅल्यू असतो तो असतो मोलेक्युलर आयॉन पीक. त्यामुळे मोलेक्युलर आयॉन पीक ओळखणं खूप सोपं आहे. त्याच्यानंतर the intensity of molecular ion is different for various organic compound due to its varying stability. प्रत्येक कंपाऊंड मध्ये यस प्रत्येक कंपाऊंड मध्ये एम प्लस म्हणजे मोलेक्युलर आयॉन पीक ह्याची इंटेन्सिटी ही डिफरंट असते. का डिफरंट असते? तर काही कंपाऊंड मध्ये मोलेक्युलर आयॉन स्टेबल असतो, त्याची इंटेन्सिटी जास्त असते. आणि ज्या कंपाऊंडची मोलेक्युलर आयॉनची स्टॅबिलिटी कमी असते त्याची इंटेन्सिटी काय असते? कमी असते. फॉर एक्झाम्पल हिअर डो डिकेन. डो डिकेन म्हणजे काय? डिकेन म्हणजे 10, डो म्हणजे 12. तर एकूण इथं कार्बन 12 आहे. ओके. हा एक अल्केन आहे आणि ह्याचा मोलेक्युलर वेट किती येतो? 170. ह्याचा मोलेक्युलर आयॉन हायली अनस्टेबल असल्यामुळे 170 ला त्याची पीकची इंटेन्सिटी खूप कमी आहे. बघा इथं 10 आहे आणि 10च्या पेक्षा खाली म्हणजे 7 ते 8% त्याची इंटेन्सिटी. ओके. आणि इथे एक अमाइन आहे आणि त्याचा मोलेक्युलर वेट 73, पण त्याची इंटेन्सिटी नियरली इथं 25च्या आसपास त्याची इंटेन्सिटी. ओके. म्हणजे हे काय झालेलं आहे? ह्याचा मोलेक्युलर आयॉन स्टेबल आहे म्हणून त्याची इंटेन्सिटी थोडीशी जास्त आहे. त्याची मोलेक्युलर आयॉनची स्टॅबिलिटी कमी आहे त्यामुळे त्याची इंटेन्सिटी सुद्धा काय असणार आहे? कमी असणार आहे. आता मी इथे एक्झाम्पल्स दिली बघा. हा टोलिन आहे, हा बेन्झीन आहे, हा नॅफ्थॅलिन आहे, हा फिनॉल आहे, हा अनिलिन आहे, एक्सेट्रा. ह्याचा तुम्ही काय करायचं आहे? मोलेक्युलर आयॉन कितीला येतो हे फाइंड आउट करायचं आहे. कसं करणार मोलेक्युलर आयॉन फाइंड आउट करणार? बेन्झीन. बेन्झीनचा मोलेक्युलर वेट किती? 78. त्यामुळे मोलेक्युलर आयॉन कितीला येईल? 78 येईल. अशा प्रकारे हे तुम्ही सॉल्व्ह करायचं. अगदी सिंपल आहे. तुम्ही आता याच्यात आतमध्ये काय जा. पण हे तुम्ही सॉल्व्ह करायचं. सेकंड वन बेस आयॉन पीक. आता बेस आयॉन पीक म्हणजे काय? तर द मोस्ट इंटेन्स पीक इन द मास स्पेक्ट्रम इज कॉल्ड बेस पीक. म्हणजे पॅरेंट आयॉन पासून जे डॉटर्स आयॉन तयार होतील आणि जास्त डॉटर आयॉन्स जे तयार होतील त्याला आपण म्हणणार आहे बेस बेस आयॉन्स. आणि बेस आयॉन कशामुळे येतो? इट इज ऑब्टेन बिकॉज ऑफ मोस्ट स्टेबल फ्रॅगमेंट. सगळ्यात स्टेबल फ्रॅगमेंट आहे त्याच्यापासून आपल्याला बेस पीक मिळतो आणि याची इंटेन्सिटी किती असते? 100%. त्यामुळे मोलेक्युलर आयॉन ओळखता येतो सगळ्यात शेवटचा पीक म्हणून आणि बेस आयॉन ओळखता येतो कशामुळे? तर त्याची इंटेन्सिटी किती असते? 100%. बघा याची इंटेन्सिटी किती आहे? 100%. त्याच्या आधारे आपण काय करू शकतो? बेस आयॉन ओळखू शकतो. आता बेस आयॉन पासून आपण बाकीच्या पीकची इंटेन्सिटी आपल्याला फाइंड आउट करता येते. कारण की बेस आयॉन जो आहे त्याला आपण असाइन करायचं आहे इंटेन्सिटी किती? 100%. त्याच्या आधारे आपण काय करू शकतो? बाकीच्याची इंटेन्सिटी आपण काय करू शकतो? मेजर करू शकतो. हे मी आताच सांगितलं. ओके. आता इथं बघा the base ion peak for different molecules are at different M/Z molecule. प्रत्येकाची बेस आयन पीक हे काही वेळेला डिफरंट असतात. आता बघा हा आहे एस टू टू एक मिनिट. ह्याचं नाव आहे 2,3 डायक्लोरोटोलिन. याचं नाव काय आहे? 2,3 डायक्लोरोटोलिन. ह्याचा मोलिक्युलर वेट येतो 107. त्यामुळे मला 107 ला त्याचे पीक्स मिळाले. ओके. पण ह्याचा बेस पीक जो आहे तो आहे 125 ला. त्याचा बेस पीक कितीला आहे? 125 ला.
म्हणजे डॉटर जो आहे हा त्याचा बेस पीक आहे. बट समटाइम्स मोलिक्युलर आयॉन पीक ऑल्सो बी बेस पीक. आता हा नॅप्थॅलिन आहे, याचा मोलिक्युलर वेट किती आहे 128. आणि हा तुम्हाला मी आधीच म्हटलंय यस की बेन्झिन असेल फ्लोरीन असेल तर त्यांचा बेस पीक कोण आहे, मोलिक्युलर आयॉन पीकच त्यांचा बेस पीक आहे. अशा प्रकारे आपण बेस पीक मध्ये व्हेरिएशन येतो. इथं डॉटर आहे तो बेस पीक आहे आणि इथं पॅरेंट आयॉन जो आहे तोच बेस पीक. इथं त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत. इथं 45 ला आहे तो बेस पीक आहे, इथं 43 ला आहे तो बेस पीक आहे. तर त्याचे एक्झाम्पल्स. ओके. असंच एक प्रश्न विचारला होता क्वेश्चन पेपर मध्ये. क्वेश्चन होता स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स. क्वेश्चन आहे बेस पीक अँड मोलिक्युलर आयन पीक इन मास स्पेक्ट्रम आर सेम. सांगा बघूया मला. बेस पीक आणि मोलिक्युलर आयन पीक इन मास स्पेक्ट्रोस्कोपी सेम असतो की सेम आहे का? येस, उत्तर ट्रू और फॉल्स मध्ये द्यायचं. तर बेस पीक हा काही वेळेला डॉटर असू शकतो आणि काही वेळेला मोलिक्युलर आयन असू शकतो. पण इथं मोलिक्युलर आयन म्हटलेलं आहे, ह्याचा अर्थ ह्याचं उत्तर हे ट्रू आहे. बिकॉज बेस पीक आताच मी दाखवलं नॅप्थॅलिनच्या बाबतीत. येस, हा बेस पीक आहे, मोलिक्युलर आयन पण पीक आहे हाच ना, आणि बेस पीक सुद्धा कोण आहे हाच आहे. त्यामुळे हे जो उत्तर काय असणार आहे एक्झॅक्टली ट्रू. ओके. देन मोस्ट इम्पॉर्टंट दॅट इज आयसोटोपिक पीक. आता इथं तुम्हाला दिसत असेल 73 ला एक पीक आहे, 30 ला एक पीक आहे, पण इथं ब्लॅक मध्ये छोटे छोटे पीक आहेत. ओके. परत इथं सुद्धा मध्ये मध्ये छोटे छोटे पीक आहेत, आपण ते काउंट केलेले नाहीत. इथं सुद्धा छोटे छोटे पीक आहेत, आपण काउंट करत नाहीये. These peaks are arises from the isotopic peak. आता आयसोटोप्स म्हणजे काय? येस, आयसोटोप्स म्हणजे काय? सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर, त्याला आपण म्हणतो काय आयसोटोपिक पीक. फॉर एक्झाम्पल 1H1 2H1 3H1 त्याला आपण म्हणतो काय आयसोटोप्स. हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटिनियम असे भरपूर कंपाऊंड्स आहेत. कार्बन C12 C13, ऑक्सिजन 16 17 18 ऑक्सिजन. ओके. त्याच्यानंतर क्लोरीन 35 क्लोरीन 37. त्याच्यानंतर ब्रोमीन 79 ब्रोमीन 81. हे सगळे काय झाले एक्झाम्पल्स आयसोटोप्स आहेत एकमेकाचे. आता प्रश्न माझा हा आहे की प्रत्येक आयसोटोपचं जे काही अबंडन्स आहे हे डिफरंट आहे. म्हणजे 1H ह्याचा अबंडन्स जास्त आहे, पण 2H ह्याचा अबंडन्स खूप कमी, 3H ह्याचा अबंडन्स खूप कमी. समजलं? ह्या कारणाने काही त्याचे पीक्स येतात, अगदी छोटी छोटी पीक येतात आणि हे आपण इझिली कॅल्क्युलेट सुद्धा करू शकतो. आता बिकॉज ऑफ दिस, आता मी आयसोटोपिक पीक कडे जातोय. बिकॉज ऑफ दिस आयसोटोपिक पीक वी कॅन ऑब्झर्व some M+1 some M+2 peaks in our mass spectroscopy. आता याची डेफिनेशन घेतो. The presence of significant amount of heavier isotopes leads to small peak that have masses that are the higher than the parent ion peak. आता एक एक्झाम्पल देतो मी. इथेनॉल CH3CH2OH ह्याचा मोलिक्युलर वेट आहे किती? येस, 46 आहे. ह्याचा मी मास स्पेक्ट्रोस्कोपी काढला तर मला 46 ला पीक मिळेल. ओके. परत मला M+1 ला म्हणजे 47 ला सुद्धा एक पीक मिळेल, पण त्याची इंटेन्सिटी अगदी कमी असणार आहे. आणि M+2 48 ला म्हणजे त्याची सुद्धा एक पीक मिळणार आहे, पण त्याची इंटेन्सिटी खूप कमी असणार आहे. आणि हे कशामुळे मिळणार आहे? तर हे मिळणार आहेत बिकॉज ऑफ आयसोटोप्स. आता आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा कार्बन, हायड्रोजन आणि नायट्रोजन ह्यांचे आयसोटोप्स. आता बघा हे इलेमेंट्स कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन त्याचे आयसोटोप्स बघा. कार्बन 12 हा जास्त ऑब्झर्व होतो, 100% त्याची अबंडन्स जर आपण कन्सिडर केलो तर त्याच्या कंपॅरिझन मध्ये C13 चं अबंडन्स आहे 1.11. म्हणजे आता माझ्यासमोर हे जे मी जाळल्यानंतर शर्ट जो कार्बन तयार होतो, तर हा कम्प्लीट शर्ट जाळल्यानंतर हा जो कार्बन तयार झाला तर तो सगळा कार्बन कसला असणार आहे? कार्बन 12, कार्बन 12 असणार आहे. तो कार्बन 12 जर 100% असेल तर ह्याच्यात कार्बन 13 किती आहे? फक्त 1%.
समजलं. सिमिलरली हायड्रोजन 1H 100% असेल तर त्याच्या कंपॅरिझन मध्ये 2H किती आहे 0.016. त्याचं 2H प्रमाण किती आहे 0.016. नायट्रोजन 14 जर 100% असेल तर नायट्रोजन 15 किती आहे 0.38. म्हणजे त्याचा अबंडन्स सुद्धा काय अगदी कमी आहे. मग C13 ह्याचा अबंडन्स थोडस जास्त आहे. हायड्रोजन ड्यूटेरियम त्याचा अबंडन्स कमी आहे आणि 15 नायट्रोजन त्याचा अबंडन्स सुद्धा काय आहे अगदी कमी आहे. मग कार्बन 12 त्याच्या पुढचा आयसोटोप 1 न वाढलाय 13 कार्बन 1H त्याचा पुढचा आयसोटोप कितीने वाढलाय 1 न वाढलाय. नायट्रोजन 14 त्याचा पुढचा आयसोटोप कितीने वाढलेला आहे नायट्रोजन 15. त्यामुळे जेव्हा CHN असतील तेव्हा त्याचे आयसोटोपिक पीक पण कितीने वाढतील फक्त 1 न वाढतील. आता बघूया कसं 1 न वाढेल. आता मी एक एक्झाम्पल देतोय. तर इथं एक्झाम्पल आहे बेन्झिनचा. ओके, बेन्झिनचा मोलिक्युलर वेट किती आहे C6H6 12 संग 72 आणि 6 हायड्रोजन म्हणजे 78. आणि कंपाऊंड कसा आहे तो बेन्झिन स्टेबल आहे. त्यामुळे इथं बघितलं 75 आणि 80च्या मध्ये एक्झॅक्टली 78 ला मला एक पीक मिळालाय आणि तो पीक आहे बेस पीक. तो बेस काय आहे बेस पीक आणि मोलिक्युलर आयन पीक आहे. पण त्याच्या पुढच्या बाजूला एक छोटा पीक आहे तो आहे M+1 पीक. त्याची इंटेन्सिटी काहीतरी 10 पेक्षा काहीतरी कमी दिसतात. एक 7-8च्या आसपास किंवा 6च्या आसपास आहे. मग ह्याची इंटेन्सिटी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याजवळ एक फॉर्म्युला आहे. Percentage of M+1 is given by number of carbon multiplied by 1.1. C13 चं पर्सेंटेज किती आहे 1.1. नंबर ऑफ हायड्रोजन मल्टिप्लाइड बाय हायड्रोजनचं पर्सेंटेज किती आहे ड्यूटेरियमचं 0.016. नंबर ऑफ नायट्रोजन मल्टिप्लाइड बाय 0.36. आता इथं व्हॅल्यू टाकायचे आहेत बघा अशा प्रकारे. तर नंबर कार्बन किती आहेत 6 आहेत बेन्झिन मध्ये मल्टिप्लाइड बाय 1.1. हायड्रोजन सुद्धा किती आहेत 6 आहेत मल्टिप्लाइड बाय 0.016. नायट्रोजन नाही आहे ते मी सॉल्व्ह केलं तर उत्तर येतं किती 6.696. त्यामुळे हा M+1 आहे याची इंटेन्सिटी किती आहे 6.696 आहे. ओके, सिमिलरली दुसरं एक्झाम्पल हे बेन्झामाइड. बेन्झामाइडचं मोलिक्युलर वेट आहे 121. त्यामुळे मला 121 ला पीक इथं मिळतोय. पण त्याच्या पुढच्या भागामध्ये 122 ला सुद्धा मला एक पीक मिळतोय आणि त्याची इंटेन्सिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. कशी फाइंड आउट करणार आहे हा फॉर्म्युला मगाचाच. नंबर ऑफ कार्बन मल्टिप्लाइड बाय 1.1. नंबर ऑफ हायड्रोजन मल्टिप्लाइड बाय 0.016. नंबर ऑफ नायट्रोजन मल्टिप्लाइड बाय 0.36. हे जर आपण सॉल्व्ह केलं तर मला त्याचं उत्तर येईल 8.2% आणि त्याची इंटेन्सिटी जर तुम्ही कम्पेअर केलात तर 8.2% लाच येते. अशा प्रकारे आपण M+1 फाइंड आउट करू शकतो. आणि आता सगळ्यात महत्वाचा भाग आहे कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन ह्याची रिलेटिव्ह अबंडन्स खूप कमी आहे. 1% आहे कार्बन 13. 0 मध्ये आहे नायट्रोजन आणि हायड्रोजन. त्यामुळे ह्याचं रिलेटिव्ह अबंडन्स अगदी 10%च्या खाली येतो. पण आता जो मी शिकवणार आहे तो नेटसेटच्या दृष्टिकोनातनं व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि तो भाग आहे आयसोटोप्स पीक फॉर क्लोरीन अँड ब्रोमीन. आता इथं खालच्या झोन मध्ये पण गेलो. मगाचा चार्ट आहे. मगाच्या चार्ट मध्ये हे 3 मी दाखवलं होतो आणि आताच्या चार्ट मध्ये मी क्लोरीन आणि ब्रोमीन दाखवलं आहे. 35 क्लोरीन त्याचं रिलेटिव्ह अबंडन्स 100% आहे. ओके, असं डिस्टर्बन्स येतोय. क्लोरीन आणि ब्रोमीनचा मी आता इथं कम्पेअर करतो. क्लोरीन 35 त्याचा रिलेटिव्ह अबंडन्स किती आहे 100. त्याच कंपॅरिझन आपण 37 क्लोरीन 36 क्लोरीन असत नाही तर त्याचं दुसरा आयसोटोप किती आहे 37 क्लोरीन. तर त्याचा रिलेटिव्ह अबंडन्स किती आहे बघा 32.5. म्हणजे समजा क्लोरीन 35 आपल्या नेचरमध्ये 100% असेल तर 37 क्लोरीन पण 32%. म्हणजे आपण 32 म्हणण्यापेक्षा 33% म्हणूया. किती आहे तो 33%. म्हणजे 35 क्लोरीन 100% असेल तर त्याच्या 3 पट कमी कोण आहे क्लोरीन 37. त्याच्यानंतर ब्रोमीन बघा 79 ब्रोमीन जर 100% असेल तर 81 ब्रोमीन 98%. आणि आता मी 98%ला कम्पेअर करतो 100%. म्हणजे जितका ब्रोमीन 79 आहे तितकाच ब्रोमीन कोण आहे 81 सुद्धा. त्यामुळे इथं
मास नंबर 35 मध्ये 2 केलं तर क्लोरीन 37 मिळतो, 79 मध्ये 2 ऍड केलं तर 81 मिळतो. त्यामुळे मला क्लोरीन आणि ब्रोमीन असताना मोलेक्युलर आयॉन 2 ने ऍड होतो, 2 ने एक्स्ट्रा मिळतो. बघूया कसा मिळतो तो 2 ने एक्स्ट्रा. तर इथं मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, यस 2 क्लोरोप्रोपेनचा, 2 क्लोरोप्रोपेनचा. ओके, ह्याच्यामध्ये एक क्लोरीन आयटम आहे. ह्याचा मोलिक्युलर वेट जो आहे, यस तो 78 आहे. त्याचा मोलिक्युलर वेट किती आहे? 78. मग मोलिक्युलर वेट 78 मिळतो तो कुणामुळे? 35 क्लोरीनमुळे. पण मला परत M+2 पीक मिळतो. तो पीक कुणामुळे मिळतो? तर तो पीक मिळतो कुणामुळे? तर 37 क्लोरीनमुळे. मग ह्या दोघांची जर इंटेन्सिटी कम्पेअर केला, फक्त ह्या दोघांचीच, हा ब्लू न दिसतो तो 35 आहे, रेड न दिसतो तो 37 आहे. ह्या दोघांची जर तुम्ही इंटेन्सिटी कम्पेअर केलात तर 35 पासून एक्झॅक्टली 1/3 किंवा 37 पेक्षा 3 पटीनं मोठा आहे क्लोरीन 35. किंवा आपण दुसऱ्या भागात म्हणूया, M+2 is approximately 1/3 as large as M+. म्हणजे याच्यापेक्षा 1/3 न तो काय आहे? कमी आहे. का कमी आहे? तर क्लोरीन 35 किती आहे? 100%. तर त्याच्या 3 पट कमी कोण आहे? त्याच्या 1/3 कमी कोण आहे? क्लोरीन 37 म्हणजे 33%. बरोबर. त्यामुळे ह्याची इंटेन्सिटी मध्ये मला फरक मिळतो. बघा, हा आहे क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिन थोडासा स्टेबल आहे, मला इथं बेस पीक मिळालं, पण 100%. मग 100%ला बेस पीक आहे क्लोरोबेन्झिनचा, तर मला इथं 33%ला कोण मिळतो? M+2. बघा त्याचा रेशो कसा आहे? M+2 इज इक्वल टू 3:1. आणि हे काय आहे? तर तुम्हाला इथे त्याचं उत्तर दिलेलं आहे. आता समजा तुमच्या कंपाऊंड मध्ये 2 क्लोरीन ऍटम असतील तर काय करताय? 2 क्लोरीन ऍटम म्हणजे हे नाव आहे त्याचं कंपाऊंड CH2ClCl. मग ह्यामध्ये 35-35 असण्याची पॉसिबिलिटी एक आहे. दुसरी पॉसिबिलिटी म्हणाल तर त्यात एक 37 आहे, दुसऱ्यात 35 आहे, ही दुसरी पॉसिबिलिटी झाली. आणि तिसरी पॉसिबिलिटी काय झाली? ही सुद्धा 37-37 असण्याची. मग आता बघूया, 35 क्लोरीन इज 3 टाइम्स हायर दॅन द 37 क्लोरीन. ह्याचा रेशो कसा आहे? 35 क्लोरीनचा 100% असेल तर 37 क्लोरीन हा 33% असतो. मग अशा वेळेला आपण एक रूल फाइंड आउट करतो इंटेन्सिटी फाइंड आउट करण्याची. कोणता रूल आहे तो? तर तो एक ह्याच्यामधला बायोनॉमिकल काय तर त्याचं नाव आहे, A+B⁴ n म्हणजे नंबर ऑफ क्लोरीन. इथं नंबर ऑफ क्लोरीन किती आहे? 2. ए आणि बी ची आपल्याला व्हॅल्यू टाकायची. 35 क्लोरीन आणि 37 क्लोरीनचा रेशो कसा आहे? 3:1. त्यामुळे ए ची व्हॅल्यू इथं मी 3 घेतली आणि बी ची व्हॅल्यू घेतली 1 आणि ह्याचा स्क्वेअर केला. तर हे सॉल्व्ह करा. A+B² काय फॉर्म्युला आहे? बायनॉमियल थेरम त्याला काहीतरी नाव आहे. A² प्लस ट्वाइस AB प्लस B². हे जर तुम्ही सॉल्व्ह केला तर उत्तर मला मिळेल काय? 9:6:1 हा रेशो मिळेल. त्यामुळे इथं मला एकूण 3 पीक मिळतील. एक क्लोरीन असताना किती पीक मिळतात? मला 2 मिळतात. पण 2 क्लोरीन असेल तर मला पीक किती मिळतील? 3 पीक मिळेल. कुठला कुठला? M+M+2 M+4 का मिळेल असे? तर बघा, इथं क्लोरीन 35-35 असेल तर मला 84 मिळेल. बरोबर आहे ना? एक 35 असेल आणि दुसरा 37 असेल तर 2 ने वाढला, त्यामुळे मला 86. आणि तिसरा इथं 2 ने वाढला, इथं 2 ने वाढला, म्हणजे एकूण एक्झॅक्ट कितीने वाढला? 4 ने वाढला, त्यामुळे 88. आणि ह्याचा रेशो कसा असतो? 9:6:1 ही तिची इंटेन्सिटी असते. त्याच्यानंतर आपण बघूया ब्रोमिनसाठी. आता ब्रोमिन मध्ये जो आयसोटोपिक पीक आहे 79 ब्रोमिन आणि 81 ब्रोमिन, हे कसे आहेत? 100ला 98%. म्हणजे 100ला 98% म्हणजे जवळपास सेमच आहे, पण इथे दिसतो आपली इंटेन्सिटी थोडीशी कमी, 100-98. लक्षात. त्यामुळे इथं आपल्याला ह्या दोघांचा जो काही इंटेन्सिटी रेशो आहे तो जवळपास सेम दिसेल. म्हणजे इथं 38 आहे हा इथं इंटेन्सिटी, तर ह्याची खालची 36% इंटेन्सिटी असणार आहे 81 ब्रोमिनची. इथं बघा, हा दोन्ही जवळपास सेमच आहे 2 ब्रोमो प्रोपेनसाठी. आता आपण समजा जर तुमच्या कंपाऊंड मध्ये 2 ब्रोमीन असतील तर जसं क्लोरीन होता तसे 2 ब्रोमीन असेल तर त्याची इंटेन्सिटी कशी असेल? तर ब्रोमीन 79 ची एक पॉसिबिलिटी झाली. त्याचा मोलिक्युलर वेट कॅल्क्युलेट केला तर 172 येतो. दुसरा आहे एकात 79 आणि दुसऱ्यात 81. याचा जर मोलिक्युलर वेट कॅल्क्युलेट केला तर 174 येतो. आणि तिसरा आहे मोलिक्युलर वेट
81 असताना 176 बरोबर. मग आता 79 ब्रोमीन आणि 81 ब्रोमीनचा रेशो कसा आहे 100ला 98. मग मी इन शॉर्ट काय करू शकतो 1:1. मग ए आणि बी ची व्हॅल्यू 1:1 घातलं आपण तर आपण हे सॉल्व्ह केलं 1:2:1 हा त्याचा रेशो मिळेल. बघा m+2 आणि m+4 चा रेशो कसा मिळाला हा 1. तर मधला पीकचा रेशो डबल आणि तिसऱ्या पीकचा रेशो परत काय असणार आहे पहिला इतकाच 1:2:1. आणि अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला नेटसेट मध्ये विचारतात आणि हा आहे त्याचा फॉर्मॅट. जसं की त्याचे रेशो किती आहेत त्यानुसार ते आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे. मेटास्टेबल आयन पीक थोडस कन्फ्युजन करेल तुम्हाला कारण की आज खूप जरा झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मल्टिप्लाय चार्ज आयन हा भाग आता आपण काय करूया उद्याला माझं लेक्चर असत नाही पण मी उद्याला हा शिकवण्यासाठी एक 15 मिनिटाचं काय करणार आहे लेक्चर घेतो.